या व्हिडिओ मध्ये बघण्यासारखं ए गोप्या इकडे व्हिडिओ मध्ये बघण्यासारखे काय रे? तरी 2 लाख लोकांनी बघितलेत. लोकांना एक काम धंदे नाहीत. लोक काही बनवतात आणि लोक काही बघितलेत रे काम टेकडे. अरे लोकांना हेच आवडतं नॅचरल. म्हणजे आजकाल चुलीवर कोण जेवण बनवत नाही ना. आणि हीच तर गंमत आहे या व्हिडिओची. मला नको शिकवू सॉंग या. हॅलो अशी मार्क मशिवणी का बघू राहिली ग? काय झालं? व्हॉट हॅपन? लुक हुज आस्किंग. काय म्हणते? ते तुम्हाला विचारतोय. हा तुला नाही तिला विचारतोय. काय म्हणते? तेच सांगतोय. ती तेच म्हणाली की हे तू मला विचारतोय. म्हणजे व्हॉट मारिया? Nobody is dealing with Kajal. This all happened because of you. Kajal has taken all the blame on herself to save you, to keep you away from all of this. And you just behaving like nothing happened, relaxing. You're not caring about how hurt she is. Your behavior is so cold towards her. पेटली की लई चिंगली शानती. काय आलं पेटायला? अरे काजू वहिनी सोबत घरातलं कोणीच बोलत नाही. आणि मदन हे समजा तोयामुळे झाले. अरे वहिनीची काही चूक नसताना फक्त तोयामुळे तिनं तोयावरचे समधे आरोप तिच्या अंगावर घेतले. आणि तुला याचं काहीच देणं घेणं नाही. अरे तुला लाज कशी वाटत नाही? ए गोप्या अरे ती म्हणती तसं मी नाही. एस मारिया. Madan, you have to ask her pardon. And you have to tell everyone to say sorry to her. तू काजू वहिनीची माफी माग आणि घरच्या समध्यांना बी माफी मागायला. हेड बी लागले तुला. रोज काहीतरी नवत असतं. आणि काजूची माफी आजवर कोणाची माफी मागितली नाही. Gopu, what he's saying? He said that. ए गोप्या मारिया कसं असते काजू मी फ्रेंड गरज नसते मैत्रीत. फ्रेंडशिप मध्ये ते काय असते रे ते? हा सॅक्रिफाइस. Madan, you don't teach me lesson of sacrifice, okay? You have to say sorry. अय ती त्याग वगैरे मला नको शिकू. गपगुमान काजू वहिनीची माफी माग. गोप्या तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळी हाण नको लय हाणीन. अरे असंच म्हणती तेच तुला सांगतोय मी. Madan, you have to say sorry to Kajal. I'm not gonna listen anything. मारिया अय तू काजू वहिनीची माफी माग. मी एक बी शब्द ऐकून नाही घेणार. तू ए गोप्या अरे ती म्हणती तसं. Madan, come. चल म्हणती. एवढं कळते मला बस. Madan. मारिया ऐक ना. Madan, come. मारिया हे मारिया. आईला तो काजू वहिनीला सॉरी म्हणन पण घरचे ऐकतील का? आणि जर घरच्यांनी नाही ना ऐकलं तर मारिया लय गोंधळ घालीन. काजू काय झालं? अहो बोला ना. काजू सॉरी. अहो हात कायला जोडताय? अहो बायको आहे मी तुमची. Madan, what she's saying? She talking. It is okay. Friend. No, Kajal. Because of Madan, you have to face all this chaos. काय म्हणाले राजकुमारीजी? त्या म्हणते त्यांना लय आवडलं. तू मायावरचा आरोप स्वतःवर घेतला आणि एवढं समज होऊन सुद्धा तू माया संग राहिली. आता तुमच्या संग राहणारच ना. आणि त्यात काय आलाय तरच. आजवर तुम्ही आमच्यासाठी एवढं काय केलंय तर कधी काही बोलले का? हा ते आहेच तसं.
Okay, now go. No. Now, hi, Divyaji and Nana. Okay. त्यांचं काय? ते तुझ्याशी वाईट वागू राहिलेत ना, तर मग त्यांना म्हटलं म्या की आधी काजूची माफी मागितो आणि मग त्या सगळ्यांना मनवितो. नको, कशाला? हरणासाठी करावं लागेल ना माया. ओके, नाव गो. Yes. Kajal, I'll solve everything. You relax. Come on, Madan. दोघांना मग किती काळजी लागली, पण चूकच एवढी मोठी आहे का घरचे तरी कसे समजून घेते? आहे काय रे? काय झालं? ते हे ते काय? अरे काय झालं? आणि तोंड का असं पडलंय? आहे राग नको मानू. वाघ? अगं बाई, कुठं आला वाघ? वाघ नाही आहे, राग. अरे तू यावर कशाला राग करीन? हा, आहे नाही म्हणजे मला सांग, नाना जर का अडचणीत पडले तर तू काय करशील? काय करशील म्हणजे? मदत करीन त्यांना. म्हणजे बाकीचे जर का तयार नसतील तर? कमून तयार नसतील? ते काही चुकीचं करणार आहेत का? म्हणजे तू विश्वास आहे ना त्यांच्यावर? मदन, अरे काहीतरीच काय बोलतोय? अरे तू हा पण संसार आहे. नवरा बायकोंचा एकमेकांवर विश्वास असल्या बिगर का संसाराचा गाडा चालतोय? म्हणजे तुझा विश्वास आहे की ते चुकीचं काही करणार नाहीत? अरे आजवर कधी केलंय का? आणि बाकीच्यांना जरी वाटत असलं ना काही केलंय तरी म्या त्यांच्या पाठीशी उभी राहीन. हा, मला एक सांग, त्यांना अडचणीत तू काढायला तू काय बी करशील, आहे ना? बरोबर ना? म्हणजे अरे काय म्हणायचंय काय तुला? तुला कळलं असनच ना मला काय म्हणायचंय? कळतंय र, पण काजून जी चूक केली ना तिला मोठी आहे र. आजवर ती पोरगी कधी चुकीचं वागली नाही, पण ह्या टायमाला काय झालं काय माहित. अरे कधी 1 किलो साखर भरायची झाली ना जादा तर 10 वेळा विचारायची मला ती. आणि आता एवढी मोठी गोष्ट केली तर एकदा पण विचारलं नाही तिनं. नाही म्हणली नसती रम्या, पण विश्वास तुटला ना त्याच वाईट वाटतंय मला. Madan, how you got emotional? Is she talking about casual? एस काय म्हणल्या राजकुमारीजी? त्या म्हटल्या की काजूनी जे काही केलंय ना ते मायासाठी केलंय हे तुला सांग, म्हणजे तुला तिच्यावर राग यायचा नाही. राग नाही र, मला कळतंय की हे समजा तू ह्यासाठीच केलंय तिनं. आणि राजकुमारीजी सवता तिची बाजू घेतायत, म्हणजे आपली पोरगी साधी सुधी नाहीये. मग बरोबर आहे ना, तू तिच्याशी तुसड्यावाने वागती आहे. तिची काय चूक आहे सांग बरं? आहे का चूक? आहे नाही ना? हा, चुकलं गडा. मग कालपासून पोरीने काहीच खाल्लं नसन र. मदन, तू काय बी काळजी करू नग, म्या बोलन तिच्या संग. हा राजकुमारीजी, म्या बोलन तिच्या संग. What's she saying? टॉकिंग काजोल रेडीशी. Nice. Hi. हा. मदन,
अरे हे तू समद्यांबरोबर आधी सांगायचं होतं ना, म्हणजे यांचा आणि सासूबाईंचा राग तरी कमी झाला असता. सासूबाईंचा पारा लय चढलाय. तू असं कर, तू त्यांना समजून सांग, नाहीतर काजू इचार करू करू सवतालाच त्रास करून घेईल. मी बोलतो आहे, तू जाय पाणी घेऊन. बर आले. हा Nice. Now, Dubyaji and Nana. तू बियाजी नाना काय ऐकत नसते बाई. चल तू हाऊस आहे तर बोलू. चल. काजूकडे बघ, मी डुबी आजीशी बोलतो. ना केअर टेक काजोल, आय गो टॉक नाना आजी. Promise? Promise. But if Dubyaji Nana will not talk to her, I'll make chaos in the house. हा एस मॅनेज. वो यांना काही करून तयार करावं लागन, नाहीतर जर हे काजू संग नीट नाही वागले तरी घर डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आजी मदत करू का? तू कायला कष्ट करतो? अग कष्ट कुठे द्यात काय. आजी बोल ना. अग मदन, अरे तुला काय बोलायचंय ते माहितीये. नान्या गपराय, बोलू दे की त्याला. बरं बोलू दे. बोल. अग आजी. अरे बोल की. आजीशी बोलायला घाबरायलास का? काजू तर. अरे तेच म्हणत होतो मी. नान्या गपराय. मदन, तिचं माझ्यासमोर काढू नकोस. अग पण आजी. मदन्या, हा गोताडा दिसतो तेवढा सोपा नाहीये. अहो नाना, म्या कुठं म्हणतोय गोताडा बाप्पा आहे. मदन, बायकोसाठी जीव जळतोय कळतय, पण कसं आहे ना, तिला तरी कळायला पाहिजे का नको? डोळ्यासमोर उठबस करणारी पोरगी तोयासारख्या मसाला किंग कडून वंगाळ काम करून घेती, शोभत का तिला? हा मग तिला वाईटच वाटलं पाहिजे याच, म्हणजे पुन्हा असं करणार नाही. कळलं का मदन? हा. आयला हे काय ऐकणार नाही तर. आणि हे मारिया मोर काजू संग वाईट वागले तर ती येडिंगची बायको डोक्याला ताप दिल्याशिवाय राहणार नाही. पण करायचं तरी काय? गावरान तिखट आणि इंग्रजी तडका एकच नंबर व्हिडिओ. आवडला आपल्याला? अजून रेसिपी असेल तर पाठवा. किंग द राजा आईला भारी. इंग्लंडच्या राजकुमारी लय गोड बोलतात, नुसतं ऐकूशी वाटतं. पण टी शर्ट आईला कटीने बोयाच. मी टुच्च्या म्हणराव
काय चाललंय रे? अरे व्हिडिओवर पाय ना कसले कमेंट आलेत. ये कमेंट आल्यात. आता काय केलं मी? तेच सांगतोय, आयुष्यात काहीतरी कर, टॉन घे. अरे पण झालं काय? आनंद डुबी आजी अजून नावाने बोलायलाच तयार नाही. कशा बोलत्यान? वावर गाण टाकले गेलंय ना. शहाणपणा शिकून दे नाका बुक्की. अरे शिकवित नाही, पण तू जरा विचार तरी कर ना. अरे मंगीच्या लग्नाच्या आधी समजा सांगितलं असतं ना, याला छान माग लागलंच नसतं. हा मी तरी तुला म्हणलं किडनी पडली तर पडू दे ना, कायम शिकवायलाच जातो रे. मी तरी काय करणार. आयला ती काजून असं बारीक तोंड मार्या समोर घेऊन गेली ना, ती मारी येते अशी उड्या हाणत आणि विचारते मग प्रश्न टोल्ड, मग द्यायला लागतात आपल्याला उत्तर. दोन बायकांचा गुतावणे डोक्याला ताराच झालाय बघ. हा मी तर तुला म्हणलो होतं ना. काय म्हणलं होतं? नाही म्हणलं होतं? कुठं काय? अरे 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 काय 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 नाही मदत. आईला या असं पळून जायला काय कारण बी नाही. कारण असलं तरी पैसे बी नाहीत. पैसे असतं तर कुणी त्रास सहन केला असतं. आईला रोजच राडग नाही. काजू कशी आहे तू? चांगली आहे. आता तू चांगलीच असणार. तू ही क्लिप कसली भारी व्हायरल झाली ग. पिंकीचे पप्पा सांगत होते आणि राजकुमारी पण कसला भारी बोलला त्याच्यात. तू हे सांगायला आलते का? अगं नाही ते पण. आणि हे पाय 3172 रुपयाची साडी आहे. पिंकीचे पप्पा घेऊन आलेत मला. कशी आहे? हा चांगली आहे. काजू नम्रता एक नाही बोलली तू. हा ग नम्रता के. काजू काय झालंय का? लयच नाराज दिसतीये. नाही ग कुठं काय? आता मैत्रिणीपासून लपवणार आहे वय? अगं काही नाही. हे बघ एवढी पण येडी नाही आम्ही. तू तोंड पडलंय ते दिसतंय मला. अगं खरंच काही नाही. काजू काय झालंय सांगते का मला? अगं काय विचारून राहिले मी? काय झालंय? काय नाना कसे? एकदम भारी. अगं भाऊ काका आलेत, त्यांचं चहा पाण्याचं पाहावं लागेल ना. भाऊसाहेब आज कशी काय वाट चुकली? आजी मीच नाही, अख्ख्या पंचक्रोशीतले माणसं उद्या वाट चुकून येतील इकडं. का हो असं काय झालं? पोरी तू नाव काढलं गाड्या. नमस्कार मदनराव. अहो लाखात एक बायको भेटेल गाड्या तुम्हाला. मी पण आता तेच म्हणत होती. तूच काय म्हणणार रे? अख्खं गाव म्हणून राहिलं. पेपर मध्ये बातमी छापून येले. अख्ख्या खानदानाचं नाव करेल. नाना तुमचं पेपर मध्ये नाव बी येले. अरे हो गड्या खरंच आहे. पोरी तू नाव काढलं गाड्या घराचं. हे राहू दे आशीर्वाद म्हणून. नाही हो कशाला? अगं राहू दे आशीर्वाद दे. ठेव.
नाव तर काढणारच. दिवस रात्र काजू घरासाठी राब राब राबती. अख्ख्या गावात लोकांनी विचारलं ना की नम्रात एक सून कोण, तर काजूच नाव पहिलं येतंय. हा मग आमची काजू आहेच तशी हुशार. हा